दिवसाची सुरुवात येशूबरोबर. माझ्या कामाची सुरुवात आम्ही झोपडपट्ट्यांमधून मी केली. एका सामाजिक संस्थेद्वारे आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. आमचा एक छोटासा दवाखाना होता. त्या ठिकाणी सर्वात मोठी समस्या जी होती ती म्हणजे तरुणांना नशेची सवय लागलेली. ड्रग्स घ्यायचे ते, ब्राऊन शुगर घ्यायचे ते, आणि हे अनेक तरुण त्या ठिकाणी त्या विळख्यामध्ये सापडलेले होते. आणि अशा अवस्थेत ह्या लोकांना, त्याच्यामध्ये काही चर्चेस पण होते, त्याच्यातले पण तरुण त्या ठिकाणी त्या विळख्यामध्ये सापडलेले होते. आणि ह्यांना येशूची परत ओळख करून देणे हे मोठं काम होतं. त्यांना परत त्या ठिकाणी आणायचं होतं. त्यामध्ये एक तरुण होता आणि हळूहळू तो आमच्या क्लिनिकमध्ये रोज यायचा आणि त्याच्याबरोबर बोलत असताना तो त्या ठिकाणी आपलं दुःख व्यक्त करायला यायचा. आणि तो सांगत असे की या मित्रांमुळे त्याला ही सवय लागली. आईचे पैसे तो चोरायचा आणि त्याला वाईट वाटायचं की आई माझी इतकी काम करते परंतु मी तिचे पैसे चोरतो. आणि हळूहळू तो ह्या व्यसनामधून बाहेर आला आणि एका दुसऱ्या सामाजिक संस्थेमध्ये कामाला लागला, ज्या ठिकाणी हे अशा नशेमध्ये असणाऱ्या म्हणजे व्यसन लागलेल्या तरुणांना ते लोक बाहेर काढत असत. आणि तो त्यांच्यासाठी काम करू लागला. आणि तो म्हणत असे की ह्या लोकांकडे मी एक मित्र म्हणून बघतो, एक व्यसनी म्हणून बघत नाही. आपल्याकडून सुद्धा जे काही शक्य असेल अशा लोकांसाठी आम्ही थोडंफार करू शकतो. त्यांना मरणाच्या दारामधून आपण बाहेर आणू शकतो. बघा नीतिसूत्र 24 आणि 11 वचन काय म्हणतं बघा. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 24 अँड वर्स 11. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडीव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. आता ह्या ठिकाणी आपण ह्या वचनाचा अर्थ असा पण घेऊ शकतो की जे अशा व्यसनामध्ये आहेत, मरणाच्या दारामध्ये चालले आहेत, त्यांचा नाश होणार आहे, ते मरून जाणार आहेत, अशा लोकांसाठी आम्ही काय करू शकतो. आम्ही साधेल तेवढा प्रयत्न करून ह्या लोकांना परत आपण त्यांच्या नवीन जीवनामध्ये आणू शकतो. ज्यांना सैतान नाशाकडे घेऊन चाललेला आहे अशांना आपण निश्चित वाचवू शकतो. अशा लोकांचा विचार करा ज्यांना देवाची ओळख नाही, त्यांना देवाकडे आणा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान सुवर्तमान याचा 11वा अध्याय 26वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 11 अँड वर्स 26. आणि जो जिवंत असून मजवर विश्वास ठेवितो तो कधीही मरणार नाही, याचा तू विश्वास धरतेस काय. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.